जसं तुम्ही माझं वर्णन ऐकताना तसं काहीच नव्हतं. पृथ्वीप्रमाणे पांढरी साडी नेसलेली होती, पण देवाला निसर्गाला ते मान्य नव्हते. अनेक ग्रह, लघुग्रह, उपग्रह माझ्या कक्षेत आले आणि माझ्यावर धडकले. त्यातून एक ऊर्जा निर्माण झाली. जवळपास पृथ्वीचं आयुष्य जगणारी मी या ऊर्जेमुळे पुन्हा सौभाग्याचं लेणं मिळालं. वर्षानुवर्षांच्या बदलांमुळे माझ्यात एक विश्व तयार झालं. ते म्हणजे निसर्ग, या वसुंधरा मातेचा एक अद्भुत चमत्कार. ही वसुंधरा माता म्हणजे आपली पृथ्वी बर्फाच्छादित होती वर्षानुवर्ष. मग झाला प्रलय आणि त्या प्रलयातनं तो बर्फ सगळा वितळून समुद्रात जाऊन मिळाला आणि जमिनीत घुसलेला मी आशेच्या अंकुराने बाहेर फुटलो आणि तेव्हा जन्माला आली ही जीवसृष्टी. मी जरी जीवसृष्टी दिली तरी समुद्रानं, सागरानं सौंदर्य दिलं वसुंधरा मातेला आणि त्याच्यावर शोभा वाढवली. ती म्हणजे दोन तत्वांनी. एक म्हणजे स्त्री तत्व, वसुंधरा मातेचं मातृत्व, आणि दुसरं म्हणजे पुरुष तत्व, वसुंधरा मातेचं बळ. पण याच्यामध्ये प्राणी, पक्षी, कीटक, छोट्या जीवांपासून मोठमोठ्या जीवांमध्ये ही तत्व रुजली होती. पण यांच्यामधला अग्रेसर म्हणजे मनुष्य, आपण, तुम्ही माणसं. प्रगतीपथावरती तुम्ही जातच होतात. स्वतःचा विकास करणं, मेहनत करणं, स्वतःला उच्चस्थानी नेऊन ठेवणं ही तुमची महत्वाकांक्षा. पण या महत्वाकांक्षेला अंधत्व आलं आधुनिकीकरणामुळे. आधुनिकीकरण म्हणजे माणसाने स्वार्थासाठी, स्वतःच्या लालसेपोटी निसर्गाचा केलेला राज. वर्षामागून वर्षे आम्ही शांत, स्थितप्रज्ञ, समुद्र ही शांत. पण आता 20व्या शतकात हे सहन होत नव्हतं. बेशुमार नातेवाईक माझा मारले गेले. तो समुद्र तिकडे भेसळयुक्त होत होता, प्रदूषित होत होता. या माणसाला झालंय तरी काय झालंय? फक्त स्वतःच्या लालसेसाठी आमचे प्राण घेणार तुम्ही. हे देवा, आज निसर्ग तुझ्या पुढे गारणं गातोय. हे सगळं संपणार आहे कधी? कधी? उजला शहर होगा जिसमें हम तुम बनाएंगे घर. पण इकडे समुद्र दिसत नाहीये. अरे अगं बरं ऐका बेटा, अरे आपल्याला घर बांधायचे, होडी बांधायची, पेंट करायचे. बरं या सगळ्या व्यवसायासाठी आपल्याला कागद तयार करायचे. अरे ते सगळं करूच रे, पण तुला माहिती आहे का मला यासोबत आहे ना आयुर्वेदिक झाडं पण हवी आहेत. म्हणजे हळद हवी आहे, नीम हवी आहे, चंदन हवे आहे, लाल चंदन हवं आहे. थांब. या सगळ्यासाठी झाडं तोडायला लागतील. हो रे
आहे कुऱ्हाड बघूयात का आधी? अगं पण कुऱ्हाडीला लाकूड लागतं ना. हा बरोबर आहे. चल बाहेर जाऊन बघूया. कुऱ्हाड झाड तोडण्यासाठी कुऱ्हाड लागते. आणि कुऱ्हाड बनवण्यासाठी लाकूड. म्हणजे आपलीच माणसं आपल्याला मारतात. भी होंगी कोनों में बैठी बहारें भी होंगी खिड़की की चौखट भी रेशम की होगी चंदन से लिपटी हंसे हन भी होगी संदल की खुशबू भी टपकेगी छत से फूलों का दरवाजा खोलेंगे छत से डोलेंगे महकी हवा के झोंके आंखों को छू लेंगे गर्दन भिगो के आंगन में बिखरे पड़े होंगे पत्ते सूखे से नाजुक से पीले चिपके पाँवों को नंगा जो करके चलेंगे चल पर की आवाज से वो बजेंगे कोयल कहेगी कि मैं हूँ सहेली नैना कहेगी नहीं तू अकेली बकरी चोंचों में हंसती सी होगी बगुले कहेंगे सुनाओ अब होगी भी होंगे कलियों की लड़ियां दिलों में अगूंदे घूमेंगे उस पार के उस जहां को जाती है तेरी डगर जाती है तेरी डगर चांदी के तारों से रातें बुनेंगे तो चमकीली होगी शहर कसं वाटतंय? शहर मस्त होगा वाटतंय रे. जिसमें हम चल आता टेबल बनवायचंय. अरे सोफा बनवायचा आपल्याला. काय भारी वाटतंय ना. जो साथी बता साथी मेरे तुम्हारी तो पहले से होगी वालों मेरे तो हाँ साथी मेरे पढ़ोगे तो मैं सिर पढ़ूंगी पढ़ोगे तो मैं पढ़ूंगी मेरी बात याद रखना हमेशा की आशा रखना जहाँ जमीन
तू स्त्री ना, मायेचा झरा ना तू. आणि हजारो कत्तल केल्यानंतर मायेचा झरा आटला काय रे? बळ म्हणतोस ना? मग आमच्या सारख्या सजीवांवरती तुझी शस्त्र चालतातच कशी? बास, तुम्हाला अद्दल घडवण्याशिवाय मी राहणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या दोन गोष्टी आहेत ना माझ्यामुळे तुम्हाला मिळतात. पहिला म्हणजे पाणी आणि दुसरी म्हणजे हवा. तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी तुमचं पाणीच काढून देतोय. तडफड तडफड पाणी पाहिजे. पाणी पाहिजे. पाणी पाणी पाहिजे. पाणी शोधते. जमिनीत पाणी शोधतोय. अरे त्यासाठी झाडं लावावी लागतात. आणि पाणी द्यायला हवं. सगळ्यांना पाणी नाही दिलं तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काहीच नाही.
योद्धा. आतापर्यंत तुम्ही आमची वृक्षतोड केलीस, आता आम्ही करणार. पण तुमच्यासारखं तडपून नाही मारणार मी. तुमच्याशी युद्ध करणार. या तुमचा श्वास. या या I'm going. इकडे या या तुला काय वाटलं? तुला सोडून देईन? झंड बोल मस्तकों के झंड आज जंग की घड़ी की तुम हार दो. झंड बोल मस्तकों के झंड आज जंग की घड़ी की तुम हार दो. मान मान शान या की जान का उदान आज धनुष के बाण पे उतार दो. झंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो. मान शान या की जान का उदान आज धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. सो प्राण दे जो करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है. करे सो प्राण दे जो करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है. विश्व की पुकार है ये भागवत का सार है. ये युद्ध ही तो वीर का प्रमाण है. और का भीड़ हो जो लड़ सका वही तो महान है. जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं. क्या जिंदगी है ठोकरों को मार दो. मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे. ये जाके आसमान में दहाड़ दो. है प्रचंड मस्तकों के झंड आज जंग की घड़ी हार दो. मान शान या की जान का उदान आज धनुष के बाण पे उतार दो. है प्रचंड. शौर्य का चुनाव या कि हार का उठाव तुम ये सोच लो. वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव या कि हार का उठाव तुम ये सोच लो. बाकी पूरे हाल भर जला रहे विजय लाल लाल ये लाल तुम ये सोच लो. केसरी हो या मृदंग केसरी हो या केसरी हो तुम ये सोच लो. जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत उस कवि को आज तुम नकार दो. भीगती नसों में आज फूलती रगों में आज आग की लपट का तुम बखार दो. झंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो. मान शान या की जान का उदान आज धनुष के बाण पे उतार दो.
अजून नाही आमच्या कत्तली करणार, आम्हाला त्रास देणार. माफ कर आम्हाला. उभे राहा. पहिले हे विकासाने आलेलं अंधत्व आहे ना, ते पहिले आहे ना डोळ्यांनी काढा. आणि आहे ना हे मी डोळस पद्धतीनं हे झाड, ते फूल, तो पक्षी दिसतोय ना, त्याचा पहिला आस्वाद घ्या. कारण आहे ना तुमच्यामुळे मी नाही, माझ्यामुळे आहे ना तुम्ही. त्यामुळे ही पट्टी आहे ना, ही काढा आणि या निसर्गाला आपल्या जवळ करा. हे बीज आहे, शेळ्या मेंढ्यांप्रमाणे जमिनीवरती पसरव आणि प्रत्येक ठिकाणी जंगल बनव. आणि तो पक्षाप्रमाणे आकाशात उडणार. आणि सगळीकडे हे बीज तू चाल पुढे तुला लगड्या भीती कशाची. प्रत्येकाला झाडे तोडण्याचे नियम कायदे बऱ्यापैकी माहिती आहे. पण आपण एकदा माणूस म्हणून बघूयात ना, कोणत्याही झाडाला बेकायदेशीर विद्या आपण कापू शकत नाही, त्याला रितसर परवानगी लागते. मनात झाडं कापायचीच नाही. पण प्रगती पथावर आपण जात असो, रस्ते बांधणी, घर बांधणी किंवा काही असेल, तर आपण ती झाडं स्थलांतरित करू शकतो ना. जर झाडं स्थलांतरित नाही करू शकत तर आपण जेवढे वृक्ष तोडले आहेत त्याच्यावर दुप्पट त्याच पर्यावरणामध्ये ते वृक्ष लावूयात. म्हणजे काय होईल, त्यांचं संवर्धन आणि संरक्षण होईल. आता या दोघा अंधांना अक्कल आली आहे, तशीच ही अक्कल तुमच्या प्रत्येकामध्ये येऊ द्या, म्हणजे झालं. आता ह्यांच्याशिवाय मी अपुरा आणि माझ्याशिवाय हे. त्यामुळे याच्यात चांगल्या कार्याला मी मदत करणार. परवा कुणाची मनस तुझं दुरुस्त आहे पृथ्वी मोलाची. बच्चे इधर 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 इधर